सर्वोदय शिक्षा मंडल के अध्यक्ष पद पर निर्वाचित होने के पश्चात नवनिर्वाचित अध्यक्ष अरविंद सावकर कोरडीवर इनका आज सर्वोदय शिक्षा मंडल द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय में उनका आगमन हुआ। इस अवसर पर संस्था सचिव प्रशांत शांताराम पोटदुखे एवं प्राचार्य डॉक्टर PM काटकर इन्होंने उन्हें सम्मानित किया। इसके पश्चात अध्यक्ष कोरडीवर जी ने महाविद्यालय के सभी विभाग प्रमुख प्राध्यापकों से संवाद साधा। इस कार्यक्रम का संचालन उप प्राचार्य स्वप्निल माधव शेट्टीवार ने किया और आभार प्रदर्शन शरीफ ओतनवर ने माना। सर, सबसे पहले तो आपका बहुत बहुत अभिनंदन कि आप सर्वोदय शिक्षण मंडल के अध्यक्ष पद पर नियुक्त हुए हैं। तो सर, अब अध्यक्ष बनने के पश्चात आपकी सरदार पटेल महाविद्यालय को शिक्षण क्षेत्र में ऊंचाई के शिखर पर पहुंचाने के लिए आगे की भूमिका क्या रहेगी? सरदार पटेल महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये मी या संस्थेशी अतिशय पूर्वीपासून निगडीत आहे आणि या संस्थेच्या उत्थानासाठी आपण निश्चितपणे सामूहिकपणे प्रयत्न करू। आमच्या विश्वस्त मंडळामध्ये सर्व विचारांची मंडळी आहे। त्या मंडळींचा अनुभव घेऊन ही संस्था नावारूपास आलेलीच आहे, पण याच्यापेक्षा पुन्हा नावारूपास आणण्याच्या संदर्भामध्ये आम्ही जरूर प्रयत्न करत आहोत। केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या देशामध्ये शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या संदर्भामध्ये जे सूचना केलेल्या आहेत त्याचीसुद्धा अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये आमचे महाविद्यालय कर्मचारी स्टाफ प्रिन्सिपल्स आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ जोमाने काम करेल असा मला विश्वास आहे। या निमित्ताने आमच्या गुणवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बोकारे यांचं सुद्धा मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याच्या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न करण्याचा मानस आहे। नवीन इव्हेंट्स नवीन कोर्सेस आणण्याच्या संदर्भामध्ये गुणवाना विद्यापीठाच्या सहकार्याने आमची निश्चितपणे पुढील वाटचाल राहील आणि मला आशा आहे की या कालावधीमध्ये हे जे नवीन विश्वस्त मंडळ आहे या विश्वस्त मंडळ निश्चितपणे काम करेल आणि या संस्थेला उच्च शिखरावर नेईल याचा मला आत्मविश्वास आहे।